नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. रमण महर्षी यांची शिकवण भाग 22वा आणि टॉक विथ रमण महर्षी पार्ट 6. दिनांक 25/12/1935. 25/12/1935. बोधवचन. मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे हे ओळखणे अति महत्वाचे आहे. मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे हे ओळखणे अति महत्वाचे आहे. निसर्गदत्त महाराज. युरिच कॉलेज, वेल्लोरून एक तेलुगू पंडित श्री रंगाचारी म्हणून आहेत, ते आले आहेत आणि त्यांनी निष्काम कर्माविषयी काही चर्चा सुरू केली आहे. चर्चा संपल्यानंतर सर्वजण महर्षी सोबत अरुणाचल पर्वतावर फिरायला गेले. बरेचसे लोक सोबत होते. महर्षींना रस्त्यात एक ओबडधोबड काटेरी काडी पडलेली दिसली. महर्षींनी ती काडी उचलली आणि तेथेच एका शिलाखंडावर बसले आणि जवळचाच एक अणकुचीदार दगड किंवा दगडाची चीप यांनी ती काडी पूर्ण खरडून काढली. खरबडीत अशी ती काडी घासून घासून त्यांनी चकचकीत केली. आता ती काटेदार ओबडधोबड काडी एखाद्या सुंदर छडीसारखी दिसू लागली. तितक्यात वरून एक गडरिया, म्हणजे हे गुरं वगैरे चालणारे किंवा गाय बकऱ्या चालणारे, त्याच्यातला एक लहान मुलगा त्यांना येताना दिसला. त्याच्याजवळ काडी वगैरे काही नव्हती, म्हणून महर्षींनी आपल्या जवळची काडी त्याला दिली आणि मग सर्वजण परत मार्गस्थ झाले. यानंतर तेलुगू पंडित रंगाचारी म्हणाले, मला माझ्या प्रश्नाचे यथार्थ उत्तर मिळाले आणि सर्व शंका मिटल्या. अशीच अजून एक मनोरंजक घटना आहे. त्यावेळी आश्रमात 4 कुत्रे राहत असत. ते कुत्री महर्षींनी प्रथम काही खाल्ल्याशिवाय स्वतः काहीच खात नसत. या तेलुगू पंडितांना म्हणजे श्री रंगाचार्यांना फार आश्चर्य वाटले आणि त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवले आणि खरे खोटे काय याचा शहानिशा करायचा असं ठरवलं. त्यांनी काही पदार्थ खाण्यासाठी कुत्र्यांना दिले, पण त्या कुत्र्यांनी त्या पदार्थांकडे डुंकूनही पाहिले नाही. पण काही वेळांनी मात्र त्या पदार्थातील काही अंश महर्षी रमणांनी खाताच आता मात्र ते 4ही कुत्रे त्या खाद्य पदार्थावर तुटून पडले. काही वेळानंतर 2 मुसलमान भेटीला आलेले आहेत. प्रश्न, ईश्वराचा काही आकार आहे का हो? महर्षी म्हणाले, असे कोण विचारित आहे? प्रश्नकर्ता म्हणाला, आणि ईश्वर जर निराकार असेल तर मूर्तीपूजा तुमची जी आहे ती उचित कशी? ईश्वर निराकार असेल तर मूर्तीपूजा उचित कशी? महर्षी म्हणाले, तुम्ही ईश्वराचे जाऊ द्या, आकार निराकाराचे जाऊ द्या, कारण तो अज्ञात आहे आणि तुम्ही ज्ञात आहात. आपण तुमच्याशीच बोलू. अज्ञाताविषयी काय बोलू? काय तुम्हाला आकार आहे? प्रश्नकर्ता म्हणाला, हो, मी अमुक व्यक्ती आहे ना. महर्षी म्हणाले, म्हणजे तुम्ही 2 हात, 2 पाय, दाढी किंवा टक्कल असेल तर टक्कल,
3.5 हात उंच, काळे सावळे, चष्मा वापरणारे असे आहात, असेच ना? तो म्हणाला, हो निश्चित असेच. महर्षी म्हणाले, पण का हो? महर्षी म्हणाले, पण का हो? तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हाही असेच असता काय? 2 हात, 2 पाय, दाढी, टक्कल, 3.5 हात उंच, काळे सावळे वगैरे वगैरे असेच असता काय? प्रश्न करता म्हणाला, हो असाच राहत असलो पाहिजे. महर्षी म्हणाले, मग मरताना तुम्ही जेव्हा तुम्हाला लोक गाडतात तेव्हा ओरडून त्यांना तुम्ही मना का नाही करत? जेव्हा तुम्ही मरता आणि तुम्हाला कब्रस्तानात नेतात आणि तिथे खड्डा करून गाडतात तेव्हा तुम्ही आरडाओरडा करून त्यांना मनाई का नाही करत? प्रश्नकर्ता गांगारून जातो. तो म्हणतो, पण मी स्थूल देहातील सूक्ष्मजीव आहे ना. महर्षी म्हणाले, म्हणजे तुम्ही बिना आकाराचे आहात. सूक्ष्मजीव म्हणजे तुम्ही बिना आकाराचे आहात, पण सध्या तुम्ही स्वतःला देह समजत आहात. पण तुम्ही जर निराकार नाहीच तर तुम्ही निराकार ईश्वराची साकार रूपात उपासना का नाही करत? जर तुम्ही निराकार नाहीच तर तुम्ही निराकार ईश्वराची साकार रूपात उपासना का करत नाही? मौलवी यावर काय बोलणार? दिनांक 6/11/1936. दिनांक 6/11/1936. बोधवचन. देह असताना मनाचा मृत्यू म्हणजेच आत्मज्ञानाचा जन्म. देह असताना मनाचा मृत्यू म्हणजेच आत्मज्ञानाचा जन्म. निसर्गदत्त महाराज. श्री रामकृष्ण मिशनचे श्री लक्ष्मण ब्रह्मचारी हे आलेले आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न अर्थात तोच, मी कोण आहे? या संबंधी शोध घेण्याचा प्रयत्न तर विचारच करणार आहे ना. ते म्हणाले, मी कोण आहे या संबंधी शोध घेण्याचा प्रयत्न तर विचारच करणार आहे. मग विचारच विचाराला कसा नष्ट करू शकेल? महर्षी म्हणाले, एक गोष्ट सांगतो ऐका. वनात ऋषी पत्नीने सीतेला विचारले, तुझे पती यातील कोण आहेत? एक एक ऋषीकडे संकेत करून ऋषी पत्नी ह्या विचारित आहेत सीतेला की यामध्ये तुझे पती कोण आहेत? पण योग्य ठिकाणी येताच, योग्य निर्देश होताच, योग्य संकेत मिळताच सीतेने लाजून खाली मान घातली आणि मौन राहूनच सर्व सांगितले की कोण पती आहेत ते. तसेच हे समजा, जेव्हा मीचा स्रोत सापडतो तेव्हा मीच संपतो व जे उरते तेच आत्मतत्व समजावे, किंवा जे उरते तेच केवळ असलेपणाच्या रूपात आहे. प्रश्न, मोक्ष म्हणजे काय? महर्षी म्हणाले, प्रश्न आला, मोक्ष म्हणजे काय? महर्षी म्हणाले, आपण म्हणून असे नाही. मग जन्म कुणाचा झाला आहे? न मृत्यू आहे न जन्म आहे, हे जाणणे म्हणजे मोक्ष. दिनांक 15/1/1936. दिनांक 15/1/1936. एक डच नवयुवक 15/1/1936
बोधवचन. बोधवचन. तळमळ महत्वाची सिद्धांत नव्हे. तळमळ महत्वाची सिद्धांत नव्हे. एक डच नवयुवक डॉक्टर जी.एस. मिस काही महिन्यापासून आश्रमात राहत आहेत. त्यांनी प्रश्न विचारला. तो प्रश्न असा, मला असे वाटते की गाढ निद्रेत माझी समाधी सारखी अवस्था होते, हे खरे असेल काय? माझी समाधी सारखी अवस्था होते, हे खरे असेल काय? महर्षी म्हणाले, जागृत अवस्थेत असणारा मी, जागृत अवस्थेत असणारा मी हा प्रश्न विचारित आहे की हा सुषुप्तीमधला मी नाही. पण जेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत पण गाढ निद्रे समान तुमची अवस्था ठेवाल, तेव्हा कुठलेच संशय उरणार नाहीत. महर्षी असे म्हणाले, जागृत अवस्थेत असणारा मी, जागृत अवस्थेत असणारा मी हा प्रश्न विचारित आहे. हा सुषुप्तीमधला मी नाही, हा सुषुप्तीमधला मी नाही. पण जेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत पण गाढ निद्रे समान तुमची अवस्था ठेवाल, तेव्हा कुठलेच संशय उरणार नाहीत. तेव्हा कुठलेच संशय उरणार नाहीत. दिनांक 23/1/1936. दिनांक 23/1/1936. बोधवचन. मी आहे हे निश्चित आहे. मी आहे हे निश्चित आहे. पण मी अमुक तमुक आहे हे निश्चित नाही. मी आहे हे निश्चित आहे. पण मी अमुक तमुक आहे हे अजिबात निश्चित नाही. हे अजिबात निश्चित नाही. श्री पॉल ब्रंटन. श्री पॉल ब्रंटन हे तिथे आले आहेत आणि त्यांनी जिज्ञासावत असा प्रश्न विचारला की काय अरुणाचल पर्वत आतून पोकळ आहे? हे पॉल ब्रंटन म्हणजे आध्यात्मिक पुस्तके लिहिणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. 1898 ते 1981 असे ते भरपूर 82 वर्षे आयुष्य जगले. त्यांचे गाजलेले पुस्तक म्हणजे ए सर्च इन सिक्रेट इंडिया. हे गाजलेले पुस्तक 1934 मध्ये प्रथम प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे. तसेच त्यांनी ए सर्च इन सिक्रेट इजिप्त हे पण एक पुस्तक लिहिले आहे. ते पण गाजले आहे. त्यात लेखक पिरॅमिडमध्ये रात्रचा एकटा झोपतो आणि त्याला काही मृतात्मे वगैरे दिसतात. तसे काही अनुभव पहिले 1-2 प्रकरणात आहेत. बरे असो. नंतर त्यांनी लिहिले ए मेसेज फ्रॉम अरुणाचल. हे 1936 मध्ये आले. त्यांच्या मृत्यूनंतर नोटबुक्स ऑफ पॉल ब्रंटन हे जे आहे त्यांचे लिखाण हे 16 व्हॉल्यूम मध्ये प्रसिद्ध झाले. इतके प्रचंड लिखाण आणि इतके प्रचंड अनुभव त्यांच्यापाशी होते. आणि पाश्चिमात्य जगाला श्री रमण महर्षीची माहिती प्रथम करून देणारे तेच होत. ते त्यावेळी महाराजा ऑफ म्हैसूर जे कृष्णराजा वडियार होते त्यांचे गेस्ट म्हणून, त्यांचे पाहुणे म्हणून ते भारतात आले होते. तसा थिओसॉफीचा त्यांचा संबंध होता आणि त्यात त्यांना रस सुद्धा होता. महर्षी अँड हिज मेसेज हे त्यांचे अजून एक पुस्तक आहे. त्यात जुन्या पुस्तकातीलच रमण महर्षी विषयीचे 3 प्रकरणे आहेत. बरे असो. तर त्यांनी काय प्रश्न विचारला की काय अरुणाचल पर्वत आतून पोकळ आहे? महर्षी म्हणाले, पुराणात असेच आहे. हृदयात जशी पोकळी
तशीच ही पोकळी आहे. हृदयात प्रकाशच प्रकाश असतो, तशी ही पण एक प्रकाशमय अशी जागा आहे. याच्या आत अनेक गुफा आहेत, आतमधून अनेक मार्ग आहेत. हे सर्व मी ध्यानावस्थेत पाहिलेले आहे. इथे सिद्ध लोकांचा वास आहे असे म्हणतात. अशा प्रकारची बरीच चर्चा चालली. मग पॉल बंटन यांनी इजिप्तविषयी पण बोलणे काही केले. नंतर मेजर चेडविक तिथे बसले होते. त्यांनी प्रश्न केला, मला तर आत्मा आणि अहंकार एकच आहेत असे वाटते. मला तर आत्मा आणि अहंकार एकच आहे असे वाटते. महर्षी त्यावर म्हणाले, तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हा कसे असता? तुम्ही जेव्हा गाढ निद्रेत असता तेव्हा कसे असता? चेडविक म्हणाले, मला समजत नाही. मला समजत नाही. महर्षी म्हणाले, कुणाला समजत नाही? गाढ निद्रेत तुम्ही नसता असे कुणाला वाटते काय? गाढ निद्रेत तुम्ही नसता असे तुम्हाला वाटते काय? प्रश्न, सध्या मी आहे हे एक आहे. सध्या मी एक आहे हे ठीक आहे, पण गाढ निद्रेत कोण असतो हे मी जाणत नाही. महर्षी म्हणाले, ठीक आहे, पण असे लक्षात घ्या की गाढ निद्रेत तुम्हाला कशाचेच भान नव्हते, पण तुम्ही जाणता की तुम्ही गाढ निद्रेत सुखात होता. पण तुम्ही जाणता की गाढ निद्रेत तुम्ही सुखात होता. तेथे दृश्य नव्हते, द्रष्टा पण नव्हता. पण आता तुम्हीच म्हणता मी गाढ निद्रेत होतो, आणि आता जागृत अवस्थेत येताच दृश्य द्रष्टाचा अनुभव पण घेत आहात. या दोन अवस्थेत काय अंतर आहे? आता या जागृत अवस्थेत जो दृश्य किंवा इंद्रियानुभूतीचा खेळ चालू आहे तो गाढ निद्रेत नव्हता, पण गाढ निद्रेतून जागृतीत येताच एक अहंकाराची सत्ता उदयाला आली आणि तिने देहाला माझे म्हणणे सुरू केले व त्यामुळे मन इंद्रिय हे क्रियाशील झाली आणि दृश्य जगत प्रगटले. आणि हीच अहंकाराची सत्ता म्हणते की गाढ निद्रेत जे होते ते आत्मा वगैरे नसून मीच होतो व तोच मी सध्या पण जागृतीत आहे. पण या अहंकाराची सत्ता येते आणि जाते, पण तुम्ही मात्र सदैव असता. तसे जर नसते तर सुषुप्ती, स्वप्न, जागृती आपल्याला एकच एक वाटली असती. यानंतर श्री प्रकाशराव यांनी विचारले की मायेचे मूळ कारण काय आहे? मायेचे मूळ कारण काय आहे? महर्षींनी परत विचारले, माया म्हणजे अविद्या किंवा भ्रांती. पण ही भ्रांती कुणाला आहे? भ्रांत होण्याला कुणी ना कुणी तरी पाहिजे ना. भ्रांत होण्याला कुणी ना कुणी पाहिजे ना. पण जर तुम्ही म्हणत असाल की या कुणी ना कुणीला तुम्ही जाणत नाही, तर असे दोन कुणीतरी असायला हवे. एक कुणीतरी ला जाणणारा व दुसरा अर्थात कुणीतरी जाणत्या जाणारा. पण असे शक्य नाही, कारण तुम्ही दोन नाहीत. स्वप्नामध्ये दोन स्वचे बोध राहणे पण शक्य नाही. प्रश्न, तुम्ही नेहमीच अशा या उच्च भूमिकेतून बोलता, ते आम्हाला काहीच समजत नाही. महर्षी हसत म्हणाले, लोक साधे सरळ सत्य पचवू शकत नाहीत. लोक साधे सरळ सत्य पचवू शकत नाही. आपण आहो हा तर सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याला कुठल्याच पुराव्याची गरज नाही. तो काही ग्रंथ किंवा वेदांताचा ग्रंथ वाचून वगैरे काही आपल्याला तो अनुभव आपण मिळवला असा प्रकार नाही. तो उपजत आहे, सहज आहे. आपले असणे पण कुणी नाकारू शकत नाही. कुणी नाकारू शकतो काय? ते नित्य आणि सदैव आहे. तिन्ही अवस्थेत आहे. ते नाकारल्या जाऊच शकत नाही. म्हणूनच ते सत्य आहे. त्याच्यासाठी पुराव्याची गरज नाही. ते वाटले तर स्ववेद्य असे म्हणा. आपण आहो हे प्रत्यक्ष प्रत्येकाला वाटते, म्हणून ते चित आहे.
म्हणजे वाटते म्हणून चित आहे व आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, किंवा आपण नाही असेही कुणाला वाटत नाही. समजा वाटले की आपण नाही, तर प्रश्न येतो की आपण नाही हे कुणाला वाटत आहे. तात्पर्य म्हणजे त्याच्याविषयी मुळात आपल्याला सर्वांना प्रेम आहे, आणि प्रेम आणि आनंद झाल्याशिवाय आपण असे म्हणू शकत नाही. म्हणून तेच आनंद पण आहे. अशा प्रकारे सच्चिद आनंद हे वेगवेगळे नसून एकच आहे. जसे कापूर म्हटला की पांढरा रंग, मृदू स्पर्श आणि सुगंध हे 3 धर्म तिथे एकत्रितपणे एकवटलेले आहेत. पण इतक्या साध्या, सहज प्राप्त, सदैव प्राप्त असलेपणाविषयी आपल्याला जिज्ञासा न वाटता ब्रह्म, ईश्वर, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इत्यादी गोष्टीत रस वाटतो. कारण आपण रहस्यप्रेमी आहोत, सत्यप्रेमी नाही. म्हणून सर्व धर्म पण तुम्हाला घुमून फिरून आणतात ते इथेच. काय करणार, तुम्हाला इकडे तिकडे भटकणे आवडते, ते तुमची खास भागवतात. पण साधे सरळ सत्य याशिवाय तुम्हाला समजतच नाही. तुम्हाला काहीतरी कॉम्प्लिकेटेड पाहिजे असते. 6/1/1936 6/1/1936. बोधवचन. तुमचे नाव आहे तरी काय? तुमचे नाव आहे तरी काय? आईने दिलेली ते नाव म्हणजे एक कविता आहे. आईने दिलेली ते नाव म्हणजे एक कविता आहे. एक जिज्ञासू साधक त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न असा, कुठली एखादी परमसत्ता आहे काय? कुठली एखादी परमसत्ता आहे काय? आणि त्या सत्तेचा या दृश्य जगताशी काय संबंध आहे? त्या सत्तेचा या दृश्य जगताशी काय संबंध आहे? महर्षी म्हणाले, या 2 गोष्टी एक दुसऱ्यापासून भिन्न आहेत काय? असा प्रश्न ते विचारतात. या 2 गोष्टी एक दुसऱ्यापासून भिन्न आहेत काय? मनामुळेच हे भिन्न वाटतात असे सारे प्रश्न शंका मनच निर्माण करते. हेच मन जागृत अवस्थेत असते, पण गाढ निद्रेत फक्त लय पावलेले असते. प्रश्न, परमसत्तेच्या प्राप्तीच्या काही पायऱ्या आहेत काय? परमसत्ताच्या प्राप्तीच्या काही पायऱ्या आहेत काय? किंवा परमसत्तेच्या काही खालून वर अशा श्रेणी तरी आहेत काय? महर्षी म्हणाले, मुळीच नाही. त्या केवळ तुम्ही ठरवलेल्या आहेत. त्या केवळ तुम्ही ठरवलेल्या आहेत, सत्याने ठरवलेल्या नाहीत. किंवा परमसत्तेची प्राप्ती म्हणजे काही नवीन प्राप्त करणे असे नाही. जर तसे असेल तर त्याचा अंत पण असणारच. प्रश्न आला, असं जर आहे तर मी अनभिज्ञ कसा या बाबतीत? महर्षी म्हणाले, ही अनभिज्ञता कुणाला आहे? यातच खोलवर जा. परमसत्ता तर मूळची आवरणयुक्त नाही. हे तुम्हीच आहात जे परमसत्तेशी अनभिज्ञ आहात. असे म्हणतात, पूर्णत्वाकडे अशी अपूर्णता का बरे? असा प्रश्न त्यांनी विचारला. आता याचाच शोध घ्या की हे अज्ञान कुणाला आहे. मग प्रश्न आला की मग या अशा पूर्णत्वामध्ये अशी अपूर्णता का बरे? महर्षी म्हणतात, ही अपूर्णता कुणाला आहे? परमसत्ता तर अपूर्णता का हा प्रश्न उपस्थित करू शकत नाही. परमसत्ता तर अपूर्णता का हा प्रश्न उपस्थित करू शकत नाही. प्रश्न, मग मला पूर्णत्वाचा अनुभव का येत नाही? महर्षी म्हणाले, गाढ निद्रेत अपूर्णतेचा बोध असतो काय? गाढ निद्रेत अपूर्णतेचा बोध असतो का? गाढ निद्रेत जर अपूर्णतेचा बोध नाही
तर मग जागृत अवस्थेतच का? याचे एकच कारण आहे की अपूर्णतेचा अनुभव घेणारे काहीतरी कृत्रिम मध्ये उपटले. याचा अर्थ हा की अपूर्णतेचा अनुभव घेणारे काहीतरी कृत्रिम असे मध्येच उपटले आहे. प्रश्न: कृपया माझ्यावर कृपा करा. मला वादविवाद करता येत नाही आणि त्याकरता मी इथे आलो पण नाही. महर्षी म्हणतात, मग प्रथम स्वतःला जाणा. याकरता कुठल्याही शास्त्राची, प्रकांड विद्वत्तेची काहीही आवश्यकता नाही. आपला असणेपणा म्हणजे मी आहे हा बोध सर्वांना सदैव पुराव्याविना निरंतर असा आहे. तुमचे याकडे लक्ष नाही म्हणून तुम्ही मार्गदर्शनाकरता भटकता. अहंकार हा तुमच्यामुळेच आहे, त्याला स्वतंत्र अशी सत्ता नाही. तुम्ही त्याचे मूळ पकडा, मग तो अहंकार आपोआप विरून जाईल. अस्तित्व निरंतर व इथेच आहे. तुम्ही स्वतःला जाणत नाही म्हणून कृत्रिम भावनेच्या आहारी जाऊन स्वतःवरील नियंत्रण गमावले आहे. जी नकली कृत्रिम अहमवृत्ती आली आहे ती तुमच्याच आश्रयांनी राहत आहे हे जाणा. म्हणजे त्यापासून मुक्ती तुम्ही मिळवाल. नाहीतर ज्ञानी म्हणत राहतील, अरे हे इथेच तर आहे. पण अज्ञानी म्हणेल, अहो इथे इथे म्हणजे नक्की कुठे? आणि गोंधळ पूर्वीसारखा सुरूच राहील. नमस्कार.